भीषण गर्मी और लगातार बढ़ते तापमान को देखते हुए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय ने छात्रों के हित में बड़ा फैसला लिया है। विश्वविद्यालय प्रशासन ने घोषणा की है कि अगले साल से सभी परीक्षाएं दोपहर के बजाय सुबह आयोजित की जाएगी ताकि विद्यार्थियों को गर्मी से राहत मिल सके। कुलगुरु डॉक्टर मनाली क्षीरसागर ने यह जानकारी देते हुए एक ही शिफ्ट में परीक्षा आयोजित करने के लिए परीक्षा केंद्रों की संख्या दोगुनी करने की बात भी कही। साथ ही हाल ही में हुए एक परीक्षा केंद्र पर प्रश्न पत्र देरी से पहुंचने के मामले में कुलगुरु ने स्पष्टीकरण दिया। आणि सगळ्या परीक्षा आम्ही पहिल्याच शिफ्टमध्ये घेणार उन्हाळ्यात आणि त्याच्यात सुद्धा आम्ही विचार करतोय की 9च्या ऐवजी 8 ते 11 घ्यावी, म्हणजे 9 ते 12च्या ऐवजी 8 ते 11 परीक्षा घ्यावी ह्याच्यावर देखील आम्ही विचार करतोय। त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आपले सुटतील। आम्ही असं पुढल्या वर्षीसाठी असा निर्णय घेतला, आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन आणि ब्रेनस्टॉर्मिंग करून की पुढल्या उन्हाळ्यापासून आपण आपले जे सेंटर्स आहे त्यांची संख्या आपण डबल करणार। त्याच्यामुळे जे 2 शिफ्टमध्ये परीक्षा आपल्याला का घ्याव्या लागतात, कारण आपल्याकडे सेंटरची कपॅसिटी, तर आपण आता या आपल्याला जो वेळ मिळेल मधल्या 2 परीक्षांमध्ये, कारण हिवाळ्यात फारसे प्रश्न उद्भवत नाही। हिवाळ्यात कॉलेजच्या परीक्षा कॉलेजमध्ये होतात आणि ज्या विद्यापीठ घेतं त्याच्यात एवढी संख्या नसते, कारण ती सप्लिमेंटरीची परीक्षा असते आणि नियमित जी 1 3 5 7 आहे ती कॉलेजेस घेतात। पण पुढच्या उन्हाळ्यासाठी आम्ही आताचपासून तयारी करून आमचे परीक्षे केंद्र डबल करणार आहोत। तसं म्हणजे सांगायचं झालं तर मग असे आमच्याकडे पूर्ण डिफॉल्टर कॉलेजेसची यादी आहे की ज्यांचे सगळ्यांचे एक्झामिनेशन फॉर्म पण वेळेवरच येतात, मागितलेला डेटा कधीच वेळेवर येत नाही, एकदा डेटा दिला तो चूकच असतो, मग दुसरी तिसरी यादी येते की आता याच्याऐवजी हे मार्क्स घ्या, त्याच्याऐवजी ते मार्क्स घ्या। पण तशी पण मी फार स्पष्ट वक्ता म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे आता मी नावं नाही सांगत, पण हे सांगते मी की आम्ही पण इथे खूपच जागरूकतेने काम करतो आणि कॉलेजेस हे स्वतः देखील बऱ्याच चुका करतात ज्या ते खूप सिस्टमॅटिकली विद्यापीठाच्या माथी मारतात।